प्लीज विषय बदलू नकोस प्लीज. मला सांग, बाबांचं वागणं तुला पटतं का? का सहन करतेस तू हे? आई माझं ऐक. नाही, तू माझं ऐक. अनेकदा सांगितलंय मी तुला, आता पुन्हा एकदा सांगते. आई मला खरंच नाही ऐकायचं. अगं असं काय करतेस बाळा? ते अविनाशने आता मुद्दामून नाही केलं, चुकून झालं त्यांच्या हातून. त्यांना तर कळलं सुद्धा नाही की ते चिली फ्लेक्स माझ्या डोळ्यात गेले. गाई पण पिहू, तुझे बाबा जर मनाने वाईट असते तर मी त्यांच्याशी लग्न केलं असतं का? त्यांच्या प्रेमात पडले असते का? ते नाही आहेत ग बाळा तसे. हा म्हणजे रागवतात ते, स्वभाव एवढा रागीट आहे, त्यामुळे कधी कधी चिडचिड होते, राग बाहेर पडतो आणि तो राग कोणावर निघतो? माझ्यावर. एवढंच. नाही आई, हे एवढंच नाहीये. त्यामुळे घरातलं वातावरण बिघडतं, सगळ्यांना वाईट वाटतं. आई मुळात तुला किती हर्ट होत असेल. तू आज किती दिवसांनी घराबाहेर पडली होतीस एन्जॉय करायला. तुझी एक्झाम छान गेली म्हणून पार्टीला गेलीस आणि घरी आल्यावर हे. आई तुला माहितीये, प्रथमचा पण खूप मूड ऑफ झाला होता. बाबांच्या अशा वागण्याचा त्याच्या मनावर काय परिणाम होईल मला सांग. सॉरी ना माझी आजीबाई, सॉरी ना. मी सॉरी म्हणू का? त्यापेक्षा तू त्यांच्याशी बोल. बोलेन ना मी, बोलणार आहे मी त्यांना, खडसावून सांगणार आहे. हे बघा, पिहूला हे आवडलेलं नाहीये, तुम्ही हे बरोबर केलेलं नाहीये, चूक आहे तुमची. राहू दे खडसावणं, समजवलंच तरी बास आहे. समजावेन ते, छान समजा. सांगेन मी, अभि हे बरोबर नाहीये हो, नाही आवडत मुलांना हे सगळं. बोललीस तू. उद्या परत असंच काहीतरी होणार, मग तुझा मूड ऑफ होईल, मग घरातल्या सगळ्यांचा मूड ऑफ होईल. हे असंच होत राहणार. पिहू, समजावेन मी त्यांना. आपल्या नात्यात आपणच सांभाळून घ्यायचं असतं, आपणच समोरच्याला समजून घ्यायचं असतं. ही त्या नात्याची जबाबदारी असते आणि ती पार पाडण्यात कधीच कमीपणा घ्यायचा नसतो. समजलं? अगं माझ्या पिल्लुडी, मला बरं वाटतं आता. चल तू, उद्या उठायचं तुला आणि मला दोघांना. चल.